तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पी के एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ आहे इयत्ता 10वीसाठी. विषय आहे मराठी आणि आज मराठी विषयाचा जो बोर्डचा पेपर असणार आहे त्याच्यासाठी जे पेपराचे स्वरूप असते म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याची सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. मराठी या विषयात 75+ गुण कसे मिळतील याचा विचार या व्हिडिओमध्ये केला आहे. आणि मराठी विषयाचेच फक्त स्वरूप येणार नाही पेपराचे, इंग्लिश, हिंदी, सायन्स, त्याच्यानंतर गणित या सर्व विषयाचे स्वरूप या चॅनलवर तुम्हाला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, विभाग 1 गद्य. आपला जो मराठीचा पेपर आहे तो 5 विभागांमध्ये डिवाईड केला आहे. पहिला विभाग आहे गद्य, यासाठी 18 गुण आहेत. विभाग 2 पद्य, विभाग 3 स्थूल वाचन, विभाग 4 भाषाभ्यास, विभाग 5 उपयोजित लेखन. आता पाहू आपण विभाग 1 गद्य. गद्य विभागाला 18 मार्क आहेत. तुम्ही ही मार्क इझिली मिळवू शकता, कारण ह्याच्यातले जे प्रश्न आहेत ते तुमच्या कुमार भारतीच्या पुस्तकातीलच येतात. प्रश्न पाहू आता. प्रश्न पहिला, खालील उतारा वाचा व सूचनेप्रमाणे कृती करा, असा प्रश्न आहे. यासाठी 7 गुण आहेत. पहा, हा जो प्रश्न आहे तो तुमच्या कुमार भारतीच्या पुस्तकातील जे धडे आहेत त्याच्यातील एक पॅसेज येथे तुम्हाला टाकला जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला हे 3 प्रश्न विचारले जातील. पहा, प्रश्न 1, आकलन कृती. यासाठी 2 मार्क आहेत. येथे तुम्हाला एक चौकट किंवा रिकामी जागा दिली जाईल, ती भरायची आहे. भरल्यानंतर तुम्हाला तिथे 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 2, आकलन कृती करा. इथेही तसंच असणार, सेम टू सेम, फक्त प्रश्न वेगळा असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 3, स्वमत. ही तुमच्या स्वतःच्या मताने हा स्वमत प्रश्न लिहायचा असतो, त्याला 3 मार्क आहेत. हे तुम्हाला 7 मार्क इझिली मिळू शकतात, तरी तुम्ही याचं प्रिपरेशन करावं. पहा, प्रश्न 1 आ, तो वरील जो आहे तसाच खालील आ बी हा सेम टू सेम आहे. त्याच्यानंतर पहा, त्यातही तुम्हाला 7 गुणच दिले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे आकलन कृती, दुसरा बी आहे आकलन कृती. ह्या दोघांचे मिळून 4 मार्क होतात. आणि जो खाली तिसरा प्रश्न आहे तो स्वमताचा आहे, तो आहे 3 मार्काला. असे मिळून तुमचे 7 मार्क. आता टोटली 14 मार्क झालेत. आता खाली प्रश्न आहे तो ई प्रश्न. हा तुम्हाला अपठित उत्तरावर दिला जाईल. दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची आहे. या उत्तरात तुम्हाला हा धड्यातला उत्तर येणार नाही, बाहेरील कुठला उत्तरा टाकला जाईल. आणि याला गुण आहेत ते आहेत 4. आणि पहिली जी यातला जो प्रश्न असणार आहे तो आकलन कृती असणार आहे. दुसरा जो आहे तोही आकलन कृती. याच्यात एक बॉक्स किंवा एक टेबल दिला जाईल आणि जो दुसरा आहे तो रिकामी जागा दिली जाईल. अशा प्रमाणे तुमचा विभाग 1 हा पूर्ण होतो आणि तुम्हाला इथे 18 मार्क मिळून जातात. विभाग 2 पद्य हा 16 गुणांसाठी असतो. पहा, प्रश्न 2 यामध्ये सुद्धा आ ई हे 3 प्रश्न दिले असतात. पाहू, तर प्रश्न 2 खालील कविता वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. पहा, तुम्हाला एक तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता तुम्हाला इथे दिली जाईल. त्यानुसार तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही इथे लिहायचे आहेत. पाहू, प्रश्न साठी आहे तो 8 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न पहिला आकलन कृती. तुम्हाला इथे एक बॉक्स किंवा काहीतरी रिकामी जागा दिली जाईल, त्यानुसार तुम्ही हा प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न 2 तोही आकृती किंवा रिकामी जागा दिली जाईल, ती भरायची आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 3 सरळ अर्थ लिहा. तुम्हाला आपल्या या कवितेतून तुम्हाला जो अर्थ मिळाला आहे तो सरळ शब्दात येथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर काव्यसौंदर्य लिहा. या काव्यसौंदर्य ही तुम्हाला आपल्या नवनीत या गॅड्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तसं लिहायचं आहे. पहा,
प्रश्न 2 आ आ हा प्रश्न आहे तो कवितेवर आधारित कृती यावर आहे. यासाठी या प्रश्नाला 4 गुण आहेत. त्यातील तुम्हाला पहा, 1 गुण कवितेचे नाव लिहिल्यानंतर 1 गुण मिळणार आहे. 2 कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहिल्यानंतर 1 गुण आणि तुम्हाला कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण यासाठी 2 गुण आहेत. तरी याचंही तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि मी हा व्हिडिओ तुम्हाला टाकीन. कवितेवर आधारित कृती आणि पहा ई प्रश्न पद्य रसग्रहण हे तुम्हाला 4 गुणांसाठी असतं. ते कवितेचं करायचं असतं. रसग्रहण हा तुम्हाला 4 गुण मिळवून देण्यासाठी सोप्यातला सोपा प्रश्न आहे. तर यावरही आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. रसग्रहण कसे लिहावे यात तुम्हाला 3 पॉईंट लिहायचे असतात. एक असे सौंदर्य, एक काव्य सौंदर्य आणि एक भाषिक वैशिष्ट्य असे मिळून 3 पॉईंट आहेत. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जातील. आपल्या चॅनलवर अशा मराठीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. आता पाहू आपण विभाग 1 म्हणजेच गद्य आणि विभाग 2 पद्य मिळून किती मार्क होतात. 18 16 34 मार्क तुमचे झाले आहेत. आता पुढील विभाग आहे तो आहे स्थूल वाचन हा विभाग तुम्हाला जो तुमच्या पुस्तकामध्ये स्थूल वाचन जे धडे दिले आहेत त्याच्यावर आधारित असतो. स्थूल वाचनात तुम्हाला 6 पैकी 6 गुण मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण याच्यामध्ये दोनच प्रश्न लिहायचे असतात. त्यामध्ये तुम्हाला 3 दिले असतात. तुम्हाला अभ्यासातल्या कादंबऱ्या किंवा पाठ्यपुस्तकातील काही धडे येतील, त्यावरचे प्रश्न असतील, त्या स्वाध्यायातील ते येतील किंवा प्रश्न तयार केले जातील. त्यानुसार तुम्हाला इथे स्थूल वाचनामध्ये 2 प्रश्न लिहायचे आहेत. हे सर्वात सोपा प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही इझिली 6 पैकी 6 गुण मिळवू शकता. याच्यात 3 प्रश्न दिले जातील. पहा, आपल्या पाठ्यपुस्तकात एकूण स्थूल वाचन किती आहे ते पहा आणि त्यानुसार तुम्ही स्टडी करा आणि तुम्हाला 6 गुण मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता विभाग 4 हा विभाग आहे व्याकरण विभाग. व्याकरण म्हणलं की आपल्याला भरपूर काही आठवतं. तर जसं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यामध्ये तुम्हाला समास देखील असणार आहे. त्याच्यानंतर असं बरंच काही असणार आहे. पाहू आपण, चला पहा. विभाग 4 भाषा अभ्यास हा तुम्हाला 16 गुणांसाठी दिलेला आहे. प्रश्न 4 व्याकरण कृती. ही जी व्याकरण कृती आहे ती 8 गुणांसाठी तुम्हाला देण्यात आली आहे. पहा, प्रश्न 1 समास हा तुम्हाला 2 गुणांसाठी दिला जाईल. तो कशा प्रकारे विचारला जाईल. दिलेल्या शब्दाचा समास ओळखा किंवा त्याचे प्रकार ओळखा असा तुम्हाला दिले जाईल. आपण भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण या विषयावर स्पेशली व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला की 6 पैकी 6 गुण तुम्हाला मिळतील याची गॅरंटी देतो. आता त्यातील प्रश्न 2 शब्दसिद्धी, याला सुद्धा 2 गुण आहेत. दिलेल्या शब्दापासून योग्य शब्द तयार करा. आता तुम्हाला इथे एक शब्द दिला जाईल, त्यापासून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत. 2 किंवा 4 असे शब्द तयार करायला होतील. आता प्रश्न 3 वाक्यप्रचाराला 4 गुण आहेत. पहा, वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा. यासाठी तुम्हाला 4 गुण दिले जातील. आता प्रश्न क्रमांक 4 भाषिक कृतीवर आधारित आहे. त्याला 8 गुण आहेत. त्यातील प्रश्न पहिला शब्दसंपत्ती, याला 4 गुण आहेत. शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला शब्दाचे समानार्थी, विरुद्धार्थी आणि वचन बदला यावर प्रश्न येतील. त्यानंतर पहा, प्रश्न 2 लेखन नियमानुसार दिलेल्या वाक्याचे शुद्धीकरण करून लिहा किंवा शब्द दिले जातील. शब्द 4 दिले जातील, त्यातील योग्य शब्द लिहायचा आहे. त्यातील प्रश्न आहे 4 हे प्रश्न क्रमांक 3 विरामचिन्हे, याला
1 गुण आहे. योग्य ठिकाणी विरामचिन्हे दाखवा किंवा वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा असे प्रश्न येतील. याला 1 गुण आहेत. मी व्याकरण अभ्यासावर आधारित एक व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकला जाईल. पहा, प्रश्न क्रमांक 8ला 4था प्रश्न. पारिभाषिक शब्द. दिलेल्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ लिहा. म्हणजेच पारिभाषिक शब्द तुमच्या टेक्स्टबुकच्या शेवटच्या पेजवर तुम्हाला एक पारिभाषिक शब्दाची लिस्ट दिली आहे. तिथे तुम्हाला पारिभाषिक शब्द दिले असतील. त्यात तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेला जाईल प्रश्न, ते तुम्ही मराठीत लिहायचं आहे. त्यासाठी 1 गुण आहे. पहा, आत्तापर्यंत आपण विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य, विभाग 3 स्थूल वाचन, विभाग 4 भाषा अभ्यास असे मिळून टोटली 56 गुण कवर केले आहेत. तर विभाग 1चे 18 गुण, विभाग 2चे 16 गुण, विभाग 3चे 6 गुण आणि विभाग 4चे 16 गुण. तर आता आपला जो शेवटचा विभाग राहिला आहे तो आजचा जो मराठी पेपरच्या स्वरूपातील सर्वात मोठा विभाग आहे. या विभागाला तुम्हाला 24 मार्क दिले आहेत. या 24 मार्काचे वेगवेगळ्या प्रकारे डिवायडेड केलं आहे. यामध्ये तुम्हाला पत्रलेखन, जाहिरात लेखन, तसेच बातमी लेखन, कथा लेखन, सारांश लेखन असे वेगवेगळे प्रश्न दिले आहेत. तर आजचा जो शेवटचा विभाग आहे, जो उपयोजित लेखन आहे, तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे मराठी पेपरसाठी. आणि हिंदी, इंग्लिश या तिन्ही लँग्वेजसाठी तुम्हाला हा प्रश्न असणार आहे. इंग्लिशमध्ये रायटिंग स्किल म्हणून हा प्रश्न आहे आणि हिंदीमध्ये ही उपयोजित लेखन असे म्हणूनच प्रश्न आहे. चला तर पाहू. आजचा हा शेवटचा विभाग 5वा विभाग आहे, तो उपयोजित लेखन. 24 गुण म्हणजेच एकूण तुम्हाला 24 गुण असणार आहेत या प्रश्नासाठी. पहा, प्रश्न 5वा. हा प्रश्न 5वा जो आहे तो एका विशिष्ट प्रकारे तुम्हाला देण्यात आला आहे. प्रश्न 5वा अ. याते तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. त्यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. पहा, इथे तुम्हाला एक पत्रलेखन दिले जाईल आणि पत्रलेखनानंतर तुम्हाला एक सारांश लेखन दिलं जाईल. तुम्हाला एक तर पत्रलेखन लिहायचं आहे, नाहीतर किंवा एक तर सारांश लेखन लिहायचं आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर पहा, तुम्ही सारांश लेखन लिहिला तर तुम्हाला 6 मार्क मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण जो आपला पत्रलेखनाचा विभाग असतो त्यात तुम्हाला व्यवस्थित एक पॅटर्न दिला आहे जो काही पत्रलेखनाचा आहे. त्यामुळे तुम्हाला इथे पत्रलेखनात 6 पैकी 6 गुण मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आता पहा, जो आपला उपयोजित लेखनावरही एक व्हिडिओ येईल. पत्रलेखन, तसेच सारांश लेखन, तसेच जाहिरात लेखन या सर्व टॉपिकवर आपण प्रश्न व्हिडिओ करणार आहे. तरी त्यातून तुम्हाला समजून जाईल की हा प्रश्न असा लिहायचा होता, असा प्रश्न लिहायचा आहे. त्यानुसार तुम्हाला तिथे गाईड केलं जाईल सोप्या पद्धतीने. पहा, पत्रलेखन लिहिले तर तुम्हाला 6 पैकी 6 मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता त्यातील जो काही सारांश असणार आहे तो विभाग 1 गद्यमधला जो ई प्रश्न आहे, त्यातील प्रश्न क्रमांक 1 मधला ई, त्यातील जो अपठित गद्य उतारा दिला होता तुम्हाला, त्याचा एक सारांश, 1/3 सारांश तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे एक टायटल म्हणजेच शीर्षक द्यावं लागेल. हे करण्यापेक्षा तुम्ही पत्रलेखन सोप्या पद्धतीने 6 पैकी 6 गुण मिळवू शकता. त्यामुळे तर माझं तर मत आहे तुम्ही पत्रलेखनच लिहा, सारांश लेखन लिहू नका. तर त्यातील प्रश्न क्रमांक 5व्यातला आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. इथे तुम्हाला 3 कृती दिली आहेत. पहिली आहे जाहिरात लेखन, दुसरी आहे बातमी लेखन, तिसरी आहे कथा लेखन. यातील ज्या 2 पहिल्या आहेत त्या तुम्ही लिहा. कथा लेखन लिहिण्याच्या भानगडीत पडू नका, कारण कथा
ही अशी आहे, तुम्हाला तिथे 5 पैकी 5 गुण मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण तुम्हाला ज्यावेळेस पेपर असतात त्यावेळेस तुम्हाला तिथे पॉईंट नीट आठवत नाहीत. त्यामुळे मी तुमच्या मार्काचा विचार करून सांगत आहे. तुम्ही कथालेखन लिहू नका. जर कुणाला चांगली येत असेल त्यांनी लिहावी. पहा जाहिरात लेखन. जाहिरात लेखन तुम्हाला 5 गुणांसाठी आहे. जाहिरातीत आकर्षक आणि घोषवाक्याने तयार केली असावी. जाहिरात लेखन अशी सुटसुटीत असावी. त्याच्यानंतर जी प्रश्न क्रमांक त्यातलाच 2 आहे तो बातमी लेखन आहे. बातमी ही दिनांक, स्थळ, घटना आणि प्रमुख मुद्द्यांनुसार असावी, समाविष्ट केलेली असावी. त्यात काहीही लिहायचं नाही असं नाही. जिथे तुम्हाला सूचक शब्दांच्या आधारे बातमी तयार करायची आहे. तर पहा, तुम्हाला तिथे दिनांक, स्थळ, त्याच्यानंतर घटना आणि मुख्य मुद्दे तिथे लिहायचे आहेत. पापट पसारा लिहित बसायचं नाही. त्याने तुमचे मार्क कमी होतात. कथालेखन लिहिताना तुम्ही घटना सुसंगत, भाषा सुस्पष्ट व नीटनेटके लिहा. त्यामुळे तुम्हाला कथालेखनातही गुण मिळू शकतात. इकडे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिली आहेत. पहा, पत्रलेखनात दिलं आहे, मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र. पत्रात 2 प्रकार आहेत, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक असे 2 पत्र आहेत. ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. आता प्रश्न क्रमांक 5 हा शेवटचा प्रश्न आहे आपल्या मराठीच्या पेपरातला. तो पहा, लेखन कौशल्यावर आधारित आहे. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारे निबंध लिहिण्यास सांगितले जाईल आणि त्यातील एका कोणत्याही ह्याच्यावर निबंध लिहायचा आहे. पहिला आहे तो प्रसंगलेखन आहे, दुसरा आहे तो आत्मकथन आहे आणि तिसरा आहे तो वैचारिक लेखन आहे. तुम्हाला कोणता सोपा वाटेल तो तुम्ही लिहा. माझ्या मते तर तुम्ही प्रसंग किंवा वैचारिक या दोन्ही कोणतेही लिहू शकता. त्यातल्या त्यात सोपा जो आहे तो वैचारिक आहे, त्यामुळे तुम्ही वैचारिकच लिहा. आत्मकथनमध्ये तुम्हाला मी करून लिहावं लागतं, त्यामुळे आत्मकथन हा निबंध लिहू नका. तर आजचा व्हिडिओ हा मराठी पेपराच्या स्वरूपावरच होता. आजचे मराठी पेपराचे स्वरूप तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे, तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या ह्याच्यावर पाहिजे आहे, तसेच आजचा मराठी हा विषयाचा जो स्वरूप पेपर जो पॅटर्न आहे तो तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू ऑल ऑफ यू. तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनवर लॉंग प्रेस करा. धन्यवाद.